चिमणी चिमणा. एका जंगलात एक चिमणी आणि चिमणा राहत होते. त्यांचा संसार खूप छान असतो. त्या दोघांना सुंदर पिल्ले होतात. आईबाबा म्हणून ते नेहमी सगळी काळजी घेत असतात. त्यांना वेळेवर चारा पाणी सर्व काही देत असतात. हळूहळू ती पिल्ले मोठी होऊ लागतात. रोज जंगलातून चिमणा चिमणी आपल्या पिल्ल्यांसाठी अन्न शोधून घेऊन येत असत. कधी कधी तर ते स्वतः उपाशी राहायचे, पण पिल्लांना पोटभर खायला घालायचे. एक दिवस चिमणा अन्नाच्या शोधात खूप लांब जातो, पण त्याला काही मिळत नाही. हताश होऊन घरी येतो. भुकेने व्याकुळ झालेल्या पिल्लांना पाहून खूप रडतो. चिमणा चिमणीची पिल्ली आता मोठी होऊ लागतात, पण त्यांना आयते खाण्याची सवय लागते. चिमणी विचार करते, आता पिल्लांना स्वतःची सोय स्वतः करता आली पाहिजे. मग ती रोज आपल्या पिल्लांना घरट्यातून ढकलून देते. पिल्लू खाली पडणार म्हणून त्याला सावरते. तरी सुद्धा पण पिल्ली काही आपले पंख फडफडत नाहीत. ती रोज पिल्लांना ढकलून द्यायची, पण पिल्ली काही आपले पंख फडफडत नसत, कारण त्यांना आयते खाण्याची सवय लागली होती. त्यांना असे वाटायचे की आईबाबा किती दुष्ट आहेत. एक दिवस चिमणा चिमणी दोघेही आजारी पडतात आणि सगळे उपाशी राहतात, कारण अन्न आणणार कोण? पिल्लांना तर उडताच येत नव्हतं. मग तर चिमणा चिमणीचा निर्धार पक्का होतो. काहीही झालं तरी पिल्लांना उडता आलं पाहिजे. ते आपले प्रयत्न सोडत नाहीत. रोज प्रयत्न करतात आणि एक दिवस त्यांच्या प्रयत्नांना यश मिळते. पिल्ली उडायला शिकतात, स्वतःचे अन्न स्वतः मिळवतात. तेव्हा त्या पिल्लांना समजते की आपले आईबाबा आपल्याला आपल्या पंखात बळ येण्यासाठी रोज घरट्यातून ढकलून देत होते. आपले आईबाबा दुष्ट नाहीत, तर ते आपल्याच भल्याचा विचार करत असतात. म्हणूनच एक गोष्ट लक्षात ठेवा की आईबाबा केव्हाच दुष्ट नसतात. ते नेहमी आपला चांगलाच विचार करत असतात. अशाच नवनवीन मराठी स्टोरींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.